तर आझाद मैदानावर शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे। काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत ठाकरेंचे नेते आक्रमक झालेले आहेत। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। पोलिसांनी विनायक राऊत यांना ताब्यातही घेतलं। कोकणवासियांसाठी हा लढा सुरू आहे, तो इथंच संपणार नाही, हा लढा पुढे सुरू राहणार असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। कोकणवासियांच्या हितासाठी असलेलं आंदोलन केवळ आज पूर्ण संपवलेलं नाही आहे। आजचा दिवस इथे थांबलेला आहे। आम्ही सगळे नेते मंडळी बसू आणि पुढच्या आंदोलनाची दिशा आणि दिवस आणि त्याचं स्वरूप लवकरच आम्ही सांगू। आजचं दडपण्याचा प्रयत्न झालाय का? आंदोलन आजचं चिरडण्याचा घाणेरडा प्रकार या सरकारने केलेला आहे। आजच्या आंदोलन करताना ज्या पद्धतीने मुंबईच्या वेगवेगळ्या तुरुंगामध्ये पाठवलं गेलं, तशा पद्धतीचा प्रकार यापूर्वी कधी झाला नव्हता, तो यावेळेला झालेला आहे। तर सरकारकडनं आता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। यानंतर पुन्हा आणखी तीव्रतेने आंदोलन करणार असा इशारा देखील विनायक राऊत यांनी दिलेला आहे। तर यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। तर आझाद मैदानावर शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू होतं। यावेळी विनायक राऊतांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळतंय। सरकारनं आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोपही विनायक राऊत यांनी केलेला आहे। तर पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा बैठक घेऊन आंदोलन करणार, आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील विनायक राऊत यांनी दिला आहे।